आज असं वाटतं की 20च्या ऐवजी 50 म्हशी घेऊन गेलो तरी चालेल। गेले 5 दिवस आम्ही म्हशी खरेदी करत आहोत आणि 200 म्हशी करण्याचा विचार आहे ते सुमित पन्नूच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनानेच होतील। समजा आपण आज दुपारी 4 वाजता जर एखाद्या म्हशीचं जर दूध काढलं तर ती सकाळी 4 वाजताच ती म्हशीचं दूध काढायला ते आम्हाला घेऊन जात होते। नमस्कार शेतकरी मित्रों, आप देख रहे हैं सुमित पन्नू डेयरी फार्म। हर बार आपके लिए एक नया वीडियो लेके आते हैं, कुछ ना कुछ आपको नया देखने को मिलता है। महाराष्ट्र का आज के टाइम ऐसा कोई डिस्ट्रिक्ट नहीं है जहां अपनी भैंस ना हो। कोशिश रहती है जितना हो सके शेतकरी भाई को कम से कम रेट में अच्छी भैंस दिलाने की, आपके गोटे पे उधर सेट करवाने की, रास्ते में कोई भी दिक्कत हो हर चीज़ की जिम्मेवारी लेते हैं। अभी अपने पास जो 3 मेहमान आए हैं उनका आपसे मुलाकात माहिती करवाते हैं। इन्होंने अपने पास से कितनी भैंस ली है, किस प्रकार की भैंस है, कितने टाइम दूध निकाल के लिया है, पूर्ण मुलाकात माहिती करवा दें। नमस्कार सर। नमस्कार। आपका नाम पता सांगा सर। मी जगदीश चंद्रकांत पवार, राहणार पुणे, महाराष्ट्र। मी आमच्या मोठ्या भावाबरोबर त्यांच्या मुलासाठी, माझ्या पुतण्यासाठी म्हशी खरेदी करण्यासाठी महाराष्ट्रातून हरियाणाला आलो। आम्हाला सुमित पन्नू या व्यक्तीबद्दल थोडंसं यूट्यूब आणि इतर गोष्टींकडनं कळलं होतं। माझ्या पुतण्याने 2-3 वेळेला येऊन सुमित पन्नूंची खात्री करून घेतली आणि आम्हाला फोर्स केला की इकडे येऊन तुम्ही पण बघा। मी कामातनं वेळ काढून इकडे त्याच्याबरोबर आलो। गेले 5 दिवस आम्ही म्हशी खरेदी करत आहोत। सुमित पन्नूंबद्दल बोलायचं, इथं आम्हाला चांगल्या म्हशी योग्य भावात म्हणण्यापेक्षा कमी भावात आणि चांगल्या दुधाच्या मुर्रा जातीच्या म्हशी आम्हाला त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून ह्या जिंद या गावाच्या 50 स्क्वेअर किलोमीटर एरियातल्या आम्हाला म्हशी निवडून दिल्या। स्वतः आमच्याबरोबर पहाटे 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत ते फिरत असतात। सगळा फिरण्याचा खर्च, खाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च त्यांनीच केला। हे मला बघून आणि त्यांचं आमच्याबद्दलचं प्रेम किंवा त्यांनी इतर सगळ्या कस्टमरबद्दल दाखवलेलं प्रेम हे इथं कळालं। त्याबद्दल मी शतशः त्यांचा ऋणी आहे। मला एकदम आधी योग्य वाटत नव्हतं की एवढ्या एकदम म्हशी घ्याव्यात, पण आज असं वाटतं की 20च्या ऐवजी 50 म्हशी घेऊन गेलो तरी चालेल। त्याची पूर्ण जबाबदारी सुमित पन्नूंच्या मार्गदर्शनाखाली आमचा पुतण्या घेणार आहे आणि सुमित पन्नूंसारखा व्यक्ती आम्हाला ह्या म्हशी घेऊन देण्यात मिळाला हे आमचं अहोभाग्य आहे। आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की आमचा म्हशीचा व्यवसाय त्यांच्या मदतीमुळे योग्य रीतीनेच होणार आहे। इतर महाराष्ट्रीयन बांधवांना किंवा देशातील बांधवांना आमचा सल्ला हाच राहील की तुम्ही अशा व्यक्तीकडनंच म्हशी घ्या की ज्याच्यातनं तुम्ही फसणार नाही। सुमित पन्नू हे त्याच्यामध्ये 1 नंबरचं नाव माझ्या मते असेल की म्हशी इथे येताना घेऊन येताना आपले पैसे किती गेले ह्याच्यात काहीच आपल्याला वावगं वाटत नाही, उलट जास्त आपण घेऊन चाललो आपल्या पैशापेक्षा ह्याची नक्की खात्री होते आणि तुम्ही सुखासमाधानाने तुमचा व्यवसाय चालू करू शकता ही मला पूर्णपणे खात्री इथे पटलेली आहे। धन्यवाद। आपका नाम पता सांगा सर। मी डॉक्टर प्रशांत वसंतराव पवार, देवगाव रंगारी, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर। मी इथे 20 म्हशी घेण्यासाठी आलो, पण 20 म्हशी घेण्याच्या आधी आम्ही 2 वेळा इथं सुमित पन्नूंची पूर्ण चौकशी केली, त्यांचा व्यवहार पाहिला आणि आम्हाला त्यांची पारदर्शकता, स्पष्टपणा आणि व्यवहारातली सचोटी आवडली। आम्ही कित्येक म्हशी पसंत केल्या, पण त्यांनी रिजेक्ट केल्या का तर त्याच्यातले आम्हाला दोष सांगितले की ही म्हैस दिसायला चांगली आहे, दुधाला चांगली नाही, आपल्या पैशाचं मूल्य आपल्याला इथं भरपूर मिळतं आणि सुक्या चाऱ्यावर तुम्ही दूध काढू शकता ही संकल्पना आम्हाला कधीच पटणारी नव्हती, कारण आम्ही हरित क्रांतीचे जनक आहोत। पण इथं आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की सुक्या चाऱ्यावर सुद्धा आपण भरपूर दूध काढू शकतो आणि त्या दुधाचा योग्य मोबदला मिळून आपल्याला भरपूर मुनाफा मिळू शकतो, नफा मिळू शकतो। इथं त्यांचं मार्गदर्शन हे म्हशी घेण्यापुरतं नाही आहे, म्हशी घेतल्यानंतरसुद्धा दर 3 महिन्यांनी ते आपल्या गोठ्याला व्हिजिट देतात आणि आपल्याला पूर्ण सहकार्य, औषधापासून तर खाण्यापिण्यापर्यंत सर्व आजारांची ते काळजी घेतात आणि बरोबर सोबत इथले ट्रेंड माणसंसुद्धा आपल्यासोबत देतात की जे आपल्याला कायम सर्व्हिस देतात। अशी त्यांची जी संकल्पना आहे ती व्यापारात कुणी जनावराच्या पाहिलं नाही। जनावराच्या व्यापारात
एक टावेल टाकून त्याच्या हाताखाली काहीतरी इशारे केले जातात आणि आपल्याला नकळत तो व्यवहार होतो. इथं तसं नाही, इथं आपल्यासमोर सगळा व्यवहार होतो. सचोटी आणि प्रामाणिकपणा ही त्यांची संकल्पना आहे. आणि इथे येऊन मी फार डॉक्टर असून मी खूप समाधानी आहे. आणि 200 म्हशी करण्याचा विचार आहे ते सुमित पन्नूच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनानेच होते. पवार साहब तीसरी बार आए हो, जो भी भाई उधर महाराष्ट्र में देख रहा है अपना वीडियो, उसको आपकी तरफ से क्या सलाह देना चाहिए? ज्या लोकांना हरियाणात म्हशी घ्यायला यायचं आहे त्या लोकांना माझा एकच सल्ला आहे की त्यांनी सुमित पन्नूशिवाय हरियाणात कोणाकडेही जाऊ नये. अति विश्वासू व्यक्तिमत्व आहे आपल्या हरियाणातलं. कुठल्याही एक प्रकारचा हरियाणात फ्रॉड केला जात नाही. मी याच्या आधी यूट्यूबवर बघत होतो नुसतं सुमित पन्नू, पण प्रत्यक्षात आमचे एक मित्र आहे इंदापूरचे रोहित शिंदे, मी त्यांच्याशी संपर्क केला की त्यांना विचारलं बाबा हे सुमित पन्नू आहे का तुमच्या ओळखीचे हरियाणातले? तर ते म्हणे अहो शेठ, मी सुमित पन्नूनीच मला आज माझा गोटा पूर्ण सेटअप करून दिला आणि तुम्हाला भविष्यात घ्यायचे असले तर तुम्ही जाऊ शकता. त्यांनीसुद्धा मला आग्रह केला नाही की बा तुम्ही सुमित पन्नूकडेच जा म्हणून. पण ते माझे मित्र होते, मी त्यांच्यावरही विश्वास ठेवला आणि सुमित शेठकडं म्हशी घ्यायच्या आधी मी 3 वेळेस हरियाणात सुमित शेठकडे येऊन गेलो. सुमित शेठकडे आल्यानंतर मला एकदम त्यांच्याबद्दल एकदम पारदर्शकता व्यवहारात भेटली. आणि जे लोक आपल्या महाराष्ट्रात हातावर रुमाल टाकून जे व्यवहार करता, लाख रुपये 21-31 असा जो व्यवहार करता, हा हरियाणात कुठेही सुमित पन्नूच्या माध्यमातून होत नाही. जो काही व्यवहार होईल तो आपल्या डोळ्यासमोर होईल. जी काही किंमत ठरली जाईल, सुमित पन्नू हे किंमत ठरवल्यानंतर आपल्याला विचारता की बुवा ही या किमतीला झाली आहे डॉक्टर साहेब, आपल्याला घ्यायची का अनंत पवार साहेब? तर ते आपल्याला विचारल्याशिवाय ती म्हैस डन करत नाही. हा एक पारदर्शकता आहे त्यांच्या व्यवहारातली. दुसरी एक पारदर्शकता की बाबा महाराष्ट्रातला माणूस आला आणि आपल्या एखाद्या मित्राची म्हैस त्याला द्यायची घेऊन, तर त्या मित्राचा फायदाच करतील हे पण त्यांच्या व्यवहारातून आलं. मला दिसलं की ते मित्राचा 1 रुपयाही फायदा करत नाही. जो काही व्यवहार आहे तो समतोल आहे. महाराष्ट्रातला माणूस पण समतोल आणि त्यांचा मित्र बी समतोल असा व्यवहार करतात ते. म्हणजे इतका चांगल्या प्रकारे त्यांचे व्यवहाराची खुबी आहे. आणि नुसतंच हरियाणातच नाही तर हरियाणाच्या आसपास जेवढे खेडेपाडे आहे या खेड्यापाड्यावर जाऊन दूध काढून ते म्हशी सिलेक्ट करता आणि शेतकऱ्याच्या सुद्धा म्हशी घेऊन देता आपल्याला. आता मी या 20 म्हशी घेतल्या आहे. या 20 म्हशीमध्ये पण माझ्या कमीत कमी 7-8-10 म्हशी खेड्यावरच्याच आहे. नुसतं म्हशी घेऊन देणं हे त्यांचं काम नाही. तर सकाळी उठल्यापासून 4 वाजेपासून तर टाईम टू टाईम, समजा आपण आज दुपारी 4 वाजता जर एखाद्या म्हशीचं जर दूध काढलं तर ती सकाळी 4 वाजताच ती म्हशीचं दूध काढायला ते आम्हाला घेऊन जात होते. असा इतका मोठा त्यांचा पारदर्शकता या व्यवहारातून दिसून आली. आणि मला महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला एकच सांगायचं आहे की तुम्हाला जर तुमचा दूध धंदा सेटअप करायचा असेल, दूध धंदा वाढवायचा असेल, म्हशी वाढवायच्या असतील तर तुम्ही सुमित पन्नूशी संपर्क करा. सुमित पन्नू हे नुसतंच म्हशी घेऊन देत नाही. सुमित पन्नू हे आपल्या गोठ्यावर दर 2 महिन्याला 3 महिन्याला चक्कर मारता. चक्कर मारल्यानंतर पूर्ण गोठ्याची आपल्या व्यवस्था पाहतात. हा गोठा व्यवस्थित चालू आहे का नाही चालू आहे, मग त्याच्यात बदल करायला लावता. नुसतं बदलच नाही तर लेबर पण पूर्ण अनुभवी ते आपल्याला देता. तर मला एकच सांगायचं आहे महाराष्ट्रातल्या लोकांना की इथून पुढं तुम्ही ज्यावेळेस हरियाणात म्हशी घ्यायला येशाल त्यावेळेस सुमित पन्नूकडे या. आणि सुमित पन्नूकडे आल्यानंतर तुम्ही त्यांना तुमचं बजेट सांगून द्यायचं की तुमचं बजेट सांगितल्यानंतर सुमित पन्नू तुम्हाला त्या बजेटमध्ये जेवढ्या तुम्ही म्हशी सांगताल तेवढ्या त्या व्यवस्थितरित्या एकदम चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे तुम्हाला बसवून देतात. असं काही नाही आहे तुम्ही सांगितले आज मला एवढ्या म्हशी एवढ्यातच करून द्या तर ते त्याच्या आज तुम्हाला म्हशी करून द्या. आपल्याला जे तुम्हाला फोनवर जे सांगता सुमित पन्नू की म्हैस एवढ्या लिटरला भेटल, तुम्ही या, मी घेऊन देतो, इथं आल्यावर फसवीचा धंदा होतो, असा कुठलाही प्रकार नाही. जे ते फोनवर सांगतात त्याच्यापेक्षा 5-6 हजारांनी 10 हजारांनी म्हैस इथं स्वस्त भेटल.
म्हणून सगळ्यांना माझी एक विनंती आहे की असं व्यक्तिमत्व हरियाणात आहे, त्याच्यामुळं तुम्ही बिंदास या व्यक्तिमत्वावर तुम्ही हरियाणात या आणि सुमित पन्नूला भेटा आणि सुमित पन्नूकडून म्हशी तरी खरेदी करा. कुठल्याही प्रकारचा घोळ होणार नाही. धन्यवाद. तो शेतकरी भाइयों जिसको भी भैंस लेनी हो एक बार अपने सुमित पानू डेयरी फार्म में सेवा का मौका दे. कोशिश रहती है कि जिस भी शेतकरी भाई को भैंस चाहिए, किसी भी प्रकार की दिक्कत है, आने नहीं देते, लेबर की हो या किसी भी प्रकार की. तो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरियाणा. जय